12 वाजलेत बघा. तर आपलं असं वातावरण झालेलं आहे आणि उन्हाचा कडाका आता वातावरणात ना बदल होऊन सुद्धा ना असं सकाळी सकाळी बघा दुपारपर्यंत भरपूर असं ऊन पडतंय आणि त्याच्यानंतर ना तर बघा आपल्या झाडाला ना थोडंसं पावसाचं वातावरण होते का ना मस्त फुलं उमलायला लागलेत आणि माझं कामं सगळी झालेली आहेत. तर चला आता मला बसायचं मिशनीवर आणि आज ना गवताला जायचं होतं. पण ते जे माझ्यासोबत जे ताई येतात बघा ते आज गावाला गेले दोघी पण आणि शेवाया पण भरपूर आलेत. पण असं 2 दिवस आता काही करणार नाही, मला ब्लाऊज शिवून घ्यायच्यात. आणि आज पण परत बापूंनी आणलेले गवत शेळीसाठी अशी वैरण आणली शेळीला. तर म्हणलं चला ब्लाऊज शिवायला घेऊया. आता 2-3 ब्लाऊज पटकन कट करून घेतलेले आहेत. असा उन्हाचा कडाका झाला आहे आणि वेल जे त्या दिवशी मी जे शेंगाला गेले त्याचं काही एवढं शूट केलं नाही, पण आता तेच वेल ना शेळीला वाळवून घातलेले आहेत. तर हे बघा आपली चिंच मस्त हिरवीगार फुटायला लागली आणि दररोज तुळशीला पाणी घालताना तुळशीची पूजा करताना का नाही आत्यांचं हे फुलं असं ठेवायचं असते, तुळशीला व्हायचं असते ना. आपलं चिंच ना एकदम हिरवीगार छान असं फुटलेली आणि तेवढीच सावली ना आपल्या शेळीसाठी होती बघा. नाहीतर मला आत बांधावी लागते शेळीला. आणि थोडंसं ना आपलं झाडाला गुलाबाच्या हे आपल्या लेंड्याचा मी खत टाकलेलं आहे शेळीचं ना, ते गोळा करून ते खत आपलं उपयोगी पडण्यासाठी मला असं उपयोगी पडेल. आणि हे ना उंबराचं अगदी छोटंसं बघा मनाने झाड उगून आले. असं उन्हाचा कडाका झालेला आहे. 12:30 पावणे वाजलेत. आणि हो तर आपलं अक्षू माऊली ते सॉरी आत्या बापू माऊलीकडे गेलेत बघा. आज माऊलीला आणणार आहेत घरी. तर आता दुपारचे ना 2-3 वाजेपर्यंत येतील. आता 12:30 पावणे 1 वाजत आलेले आहेत. तर म्हणलं चला आता माझं जेवण वगैरे झालं. कालची एकादशी होती तर आज आपल्या अक्षूने मस्त मसाले भात बनवला होता. माझं म्हणलं तर कामं चालू होती ना तर सकाळी सकाळी मी कपडे भांडे वगैरे करून देवपूजा करायला घेतली. आणि देवपूजा आज आपल्या अक्षुनीच केलेली आहे सुद्धा. तर कपडे भांडे वगैरे करून लगेच ब्लाऊज कट करायला घेतले. आणि आज माऊलीचे पप्पा पण लवकर गेले होते तर जास्त स्वयंपाक वगैरे काही नव्हता. आणि मग काय मस्त मसाले भात केला होता. तर चला आणि आपल्या झाडाचं ना आत्ता एवढ्यातच असा मस्त पाड लागलेला आंबा पडलेला. तर एक दोन राहिले झाडाला, ते काय हाताला येत नाहीत बरं का म्हणून तर राहिलेले आहेत. चला आता ब्लाऊज शिवायला घेऊया. तर ताई संध्याकाळी येणार आहे त्या, म्हणजे तोपर्यंत येतात तोपर्यंत आपलं पूर्ण करून घेऊया. आणि आज आपलं माऊली बाळ पण येणार आहे घरी 12 दिवसातून आज घरी येणार आहे. तर मला माऊली म्हणत होता माऊलीला असं वाटतं की मी पण यावं, पण असं म्हणलं ह्या समजून मला काही जाता आलं नाही. तर गेलेत बापू माऊली अक्षता आत्या. तर चला असा उन्हाचा कडाका झालाय. मला गेलता ती आलं नकट्या रागाचं आलं. हाय 10-12 दिवस राहून आला आहे ना माऊली. इकडे बघ की, इकडे बघ की माऊली. काय असं वाटलं करमलं का? पाठवायचं का मॅडमला सांगितलं शनिवार रविवारी आम्हाला. आणि तिथं मॅडम मला कायमच पाठवते म्हणजे शाळेला हॉस्टेलला. हा 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 पुढल्या वर्षी पाठवू म्हणा, आता नाही. 5वी पासून पाठवायचं है ना माऊली. जातो का नाही तर 5वी पासून तिथं. हा हा म्हणतो त्याला आता करमायला लागले, त्याचे लय मित्र झाले तिथं. फक्त 8वी 4वी पर्यंत 8वी पर्यंत हा 12वी पर्यंत पोरं घेणार. होय आल्या काल तू आज यायचा पण तुला पेढा आणून ठेवलेला काल. हा मग काय तर हा कपडे का दिले नाहीत माऊली काल कपडे धुवायला. हा की तू नको मला बनवायचा नाश्त्यासाठी असं मस्त सुशीला. तर सुशीला बघा त्यासाठी कांदा कढीपत्ता मिरची कोथिंबीर
आपल्या इकडं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इकडं आपलं हे तर जिरी मोहरी तेल आणि हे तर एक पॅकिंगचा पुडा आणला होता. सगळ्यात अगोदर ना शेंगदाणा भाजून जसं आपण पोहे बनवतो बघा, कांदा कोथिंबीर हिरवी मिरची, तर फक्त ह्याला ना टोमॅटोचे कमीत टोमॅटो वगैरे मी टाकणार नाही. ते असं टाकून ना मस्त छान तळून घेतलं. अगोदर इकडे शेंगदाणे तळून घेतलेले तर शेंगदाणे बघा ह्यातच मिक्स केलेले आहेत मी. त्यात आपलं कांदा मस्त तळून झालेला आहे, थोडासा लाल लाल टाकून घेऊया. चहा बनवलाय. आज मावळीचे पप्पा लवकर आलेत बघा. चहा बनवलाय आणि घरात तर इतकं गरम होते ना काय सांगायलाच नको. आज मला मस्त आळूवडी बनवायची, तर इकडं छोटी छोटी आपलं आळूची पानं आणलेले, इकडं आपलं मावळीच्या पप्पांनी कोथिंबीर आणलेली, इकडं मिरची घेतलेली आणि माऊली आल्या ना आपला काय तर आज माऊलीसाठी फेवरेट मस्त बाजारात बनवायचे. तर आपले इकडं आता मी लसूण वगैरे सोलून ठेवलाय आणि आज लवकर स्वयंपाक बनवायचा आहे. मस्त चहा उकळतोय, या सगळे मस्त चहा प्यायला, त्या सगळे मस्त चहा प्यायला. आणि मी भरपूर असे दळणं पण आलेले, तर माझं दळणं दळायचं चालू होतं. तेवढ्यात माऊलीचे पप्पा आले, तर आता माऊलीचे पप्पा दळणं आणि भाजी सगळं स्वयंपाक. भरपूर असं गरम होत आहे आणि सारखं सारखं बघा माऊली नाश्ते येते आतमध्ये म्हणून ते दरवाजा सारखं बंद करतोय. दरवाजा काही थांबत नाही, सारखं उघडतोय दरवाजा आहे का नाही माऊली? हा असं होतंय. तर माऊली बाळ नव्हते ना तर अजिबात करमत नव्हतं. आल्यापासून इतकं छान वाटते ना, लय छान वाटतं आल्यापासून. आणि माऊलीला पण असं झालं होतं की घरी कधी जायचं का नाही, तुला करमत होतं? हा करमत होतं का? आधीमध्ये ना आज काय झाले माहीत नाही, दिवसभर बघा सकाळपासून असंच होते. 5 मिनटं लाईट येते की नाही तोपर्यंत लगेच 5 मिनटं ना लगेच लाईट जाते. आज अंधारातच ना मला भाकरी बनवावी लागल्या. आता शेवटची भाकरी होती का नाही तोपर्यंत लगेच लाईट आली आणि म्हणलं चला अशा ना पसरवून सगळ्या भाकरी दिलेल्या आहेत. आता बाजरीच्या भाकरी ना अशा छान असं म्हणजे ते कडक वगैरे झालं तर खायला छान लागते चवीला. जसं मी पसरवून दिलेलं अगदी पातळ ना अशा माझ्या भाकरी असतात. आणि इकडं पण ना अशी मस्त भाकर होती आपली भाजते. आणि हे जे पाणी बघा आपलं परात वगैरे स्वच्छ धुवून का नाही, हे जे पाणी आहे का नाही ते पाणी मी शेळीला पाजते. अजिबात माझं ना पाणी वेस्ट जात नाही, वायाला जात नाही काय नाही. तर चला आता मला मस्त अळूची वडी बनवायची आहे आणि बाजार आमटी. चला मस्त अशा कुरकुरीत आळूवडी तळायचं चाललं आहे माझं. आणि बाहेर म्हणलं ना तर माऊलीच्या पप्पांचं पण दळणं दळायचं चालू आहे. आणि आमटीला तर ना एवढा छान कट आला आहे का नाही, भरपूर असा कट आलेला आहे. आणि इकडं आपलं अजून थोड्याशा वड्या तळायच्या शिल्लक आहेत. आणि ह्याच्याच ना तर ह्याच पिठाचं मी भजी पण बनवणार आहे. आणि इकडं मस्त आळूवडी तळायचं चालू आहे. अगदी कुरकुरीत लागते बरं का अशा पद्धती. आणि एकदम मी ना स्लो गॅस केलेला आहे असं. आणि जेवढं ना लहान म्हणजे की मंद गॅसवर तळेल तेवढं छान आणि कुरकुरीत लागते. तर आमच्या घरात ना सगळ्यांची म्हणलं तर फेवरेट आहे आळूवडी. दररोज जर बनवलं ना तर कोणाला कंटाळा येणार नाही असं आहे. तर चला आता पटपट बनवून घेते